हॅलो नमस्कार, तुमचे पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर अंशूसाठी मस्त भांडे घेऊन आली होती मी, तर तिला दिल्यानंतर ती मस्त खुश झाली आणि शिवसाठी कार घेतली होती, रिमोट कार। तिला म्हटले शिवदादा नव्हता आलेला, तर ती म्हणती पीस शिवदादाला देईल, पण सगळ्यांचा आवाज होता त्यामुळे म्यूट करायला लागलं। तर आजी पण आली होती, तर सगळेजण आले होते। ट्रिप कशी झाली विचारायला, तर भेटायला, कारण आता 4-5 दिवस आम्ही नव्हतो ना। आणि तर आज एक नवीन खरेदी केली आहे। तर आज श्री गणेश जयंती आहे आणि त्यानिमित्त खरेदी पण झाली आहे आज मस्त मोठी। तर सोनी कंपनीचा LED घेतला आहे 65 इंच। तर फिटिंगवाले पण आलेले होते, तर सकाळीच TV आणलेला होता, मग मामांती पण आले होते बघण्यासाठी। पण जे फिट लावून वगैरे देताना, फिटिंग करून देतात ना TV, ते रात्री आले। तर आता ते सगळे काही फिट करत होते, म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करू। तर बऱ्याच त्यांच्या कमेंट होत्या की लग्नामध्ये रुखवत वगैरे तू काही दाखवलं नाही। तर रुखवत वगैरे सगळं काही होतं, पण जास्त काही मला शूट घेता नाही आलं। आणि आता घरी म्हणजे सगळं काही आणलेलं आहे आणि आहेराचे पण आहे ना, तर मोठ्या वस्तू घेण्यापेक्षा त्यांनी ना सगळे काही पैसेच दिले होते। तर आता TV पण आणलं आहे आम्ही, आणि आहेरामध्ये त्यांनी ना तर घरामध्ये खूप साऱ्या वस्तू आहे, मम्मीने सगळं काही फर्निचर वगैरे करून घेतलेलं होतं। तर मग त्यांनी पैसेच दिले आहेराचे, कारण सगळे नातेवाईक ना पैसे देतात मुलीकडच्या घरच्यांना, आहेराचे, मावशा, मामांचे सगळं काही। तर आता LED पण आणलं आहे नवीन 65 इंचचा। तर आज श्री गणेश जयंतीच्या मुहूर्तावर फिटिंग करत आहे। तर TV वालेच ते कंपनीकडेच येतात ना, आणि आज मस्त दिवस पण चांगलं होतं, आपल्या गणपती बाप्पांचा जयंती, म्हटले आजच लावून घेऊया। तर पप्पांनी ते सगळे काही तेच करत होते। आणि आज होतं पूजाच्या घरी हळदी कुंकू, तर हळदी कुंकूला पण जायचं होतं। तर आम्हीही तयार होत होतो, आम्ही वहिनी, मी, मम्मी, आम्ही तिघी पूजाच्या घरी, मामींच्या घरी, आणि दोघींच्याही घरचं खूप छान हळदी कुंकू डेकोरेशन खूप छान होतं। आणि अजून साक्षी बहिणींचं माझंही हळदी कुंकू बाकी आहे, तर आम्हीही करू, नक्की बघा। हॅलो नमस्कार, तुमचे पुन्हा एकदा माझे सई यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर पहाटे आम्ही ना 4 वाजता आलो होतो तर सिन्नरला, तर दुपार म्हणजे दिवसभर आरामच केला, आणि चला आता व्हिडिओ स्टार्टिंग केली आहे। तर आता आम्ही मस्त छान तयार झालो आहे, अजून सासू सुना तयार होत आहे, आणि आम्ही आता चाललो आहे पूजाच्या घरी हळदी कुंकूला, आणि मामाच्याही घरी आहे हळदी कुंकू मामींचे। तर आता आम्ही तिकडे जाणार आहे तिघीही, तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा। तर ऋतू आणि पूजाचं दोघींचंही हळदी कुंकू छान रांगोळी काढली होती खाली, आणि मस्त दोघींनीही छान मस्त घर सजवले, दोघीही खूप छान दिसत आहे। तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला बघा। मग फ्रेश राहावं लागतं। तू भिगलीत जाऊन आली का? तर पूजा आणि ऋतूचं हळदी कुंकू, दोघींनी सेम साड्या घातलेल्या, मस्त दिसत आहे दोघी पण। आणि इकडे हळदी कुंकूचं छान मस्त इकडे डेकोरेशन केलेले, आणि सोप्यावरती ना बायकांना बसून हळदी कुंकू वाण दिलं देत होत्या, खूप छान वाटत होतं। आणि सगळ्यांसाठी ना मस्त फूड कस्टर्ड केलेलं होतं त्यांनी, आणि खूप छान होतं मस्त। आणि हळदी कुंकवाचे वेगवेगळे असे डेकोरेशन, आपण मेकअप करतो तर सगळ्या बायकांना घरी बोलवतो, मस्त वाटतं ना। तर तुमचेही हळदी कुंकवाचे कार्यक्रम चालूच असतील ना। तर आता सगळे काही नातेवाईक जवळ राहतात ना आमचे सगळे काही, तर सगळ्यांना बोलवतात आणि सगळे काही येतात। तर आता पूजाचं लग्न झाल्यानंतरची पहिली संक्रांत म्हणजे पहिलंच हळदी कुंकू, तर तिळवा केला जातो ना। तर आता सगळ्यांनी पूजाचं औक्षण केलं पहिले, आणि त्यानंतर आपण कुरमुरे, बोरं, जे अशा वंशाच्या वस्तू असतात ना, ते सगळे काही आहे ना त्यामध्ये कुरमुऱ्यामध्ये मिक्स केलेले असतात, आणि सगळ्या बायका असं ना डोक्यावरती टाकतात, मुलीच्या पाटावरती बसलेली पूजा। आणि आता कसं करतात सगळं काही तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच। तर नवीन नवरीचा तिळवा केला जातो ना, तर बघत राहा व्हिडिओ।
दोघी सोबत आहे ना आम्ही सगळे फोटोशूट केले, दोघी पण छान दिसत आहे ना। आणि वहिनी आता इथे आल्यानंतर ही सगळ्यांच्या पाया पडत आहे आणि त्यानंतर आता आम्ही जाऊ मामीच्या घरी। तर मामींनी पण खूप छान मस्त असं आहे ना हळदी कुंकवाचं डेकोरेशन केलेलं होतं आणि रांगोळी तर खूप मस्त होती। तर आज गणेश जयंती ना, तर इकडे मामाच्या घर आहे ना तिथेच एरियामध्ये ना श्री गणेश जयंतीची मस्त असं पानं वगैरे मस्त डेकोरेशन आणि भंडाराही होता। तर खूप गर्दी होती तिथे। हे बघा मामींनी मस्त हळदी आणि कुंकवाची छान मस्त ओट्यावरती रांगोळी काढलेली आहे आणि ते पण मस्त अशी ना एक बाई काढली हातात हळदी कुंकू घेतलेली, किती छान आहे ना। तर खरंच मस्त मामींना खूप छान मस्त रांगोळ्या काढता येतात आणि घर तर खूप मस्त सजवलेले आहे। तर चला तर तुम्हालाही दाखवते। खूप छान मस्त डेकोरेशन केले मामी तर खूप छान दिसत आहे, खूप मस्त दिसत आहे खरंच। जरा आपलं हे तिथले दिवे लाव तेवढे इथं काढायची पेटी मामी त्याच्या बाहेर बेटा ना ते लगेच तुम्ही गणपतीचं विठू रुक्माईंची मूर्ती ठेवलेली आहे, बाजूला मस्त समय लावलंय, फुलांनी मस्त सजवलंय आणि इकडे पण असं छान मस्त अशी रांगोळी काढलेली साडीची खणाची आणि मस्त नथ टाका काढलेली त्यावरती। तर खरंच खूप छान मस्त डेकोरेशन केलेले आहे ना, तुमच्यासोबतही शेअर करते। मग तुम्हाला काय आयडिया भेटतात इकडे असं छान असे छोटेसे ना ते बोळकुळे म्हणतात त्याला, ते ठेवलेले त्यावरती फुलं मस्त असा सण हा सौभाग्याचा। तर खरंच मस्त सगळं घर सजवलेलं तर मामींनी। इथेही मस्त असे दिवे वगैरे आणि वाटण्यासाठी त्यांनी ना देवाची यूज होईल अशी गोष्ट आणली होती, धूप आणलेलं होतं त्यांना, यूज पण होईल असे प्लास्टिकचे देण्यापेक्षा त्यांनी मस्त दिवस वाण दिले त्यांनी। आणि इकडे आता मामींना वहिनींना त्यांनी सांगितलं होते की पंत्या वगैरे लावून द्या, वहिनी इकडे लावत आहे मस्त असं आहे ना, कॉर्नर पण सजवलं तर फुलांनी। तर आता हळदी कुंकवाला सुरुवात झाली। तर मामी पण मस्त दिसत आहे ना। तर ह्या आजी आणि मम्मी बसल्या आहे, तर दोघींनाही हळदी कुंकू दिलं आणि सगळ्यांसाठी त्यांनी मस्त मसाला दूध तयार केलेला होता। आणि आता सगळे काही पूजाच्या घर सगळे काही मामींच्या घरी येतील हळदी कुंकवासाठी। आणि ते पुढे ना मस्त गणपतीचं आहे ना पाळणा होता, गणपती पाण्यात ठेवलेलं होतं मस्त, तिथेही आम्ही छान गणपतीला असं झोका दिला। ते सगळं व्हिडिओमध्ये आहे, नक्की व्हिडिओ स्किप न करता बघा। अजून तुम्हाला छान छान मस्त काही लग्नाचे पण यायचे बाकी आहे, तर बऱ्याच ताई म्हणतात खूप वाट बघतो आम्ही। तर खरंच सॉरी, आता सध्या आम्ही बाहेर फिरायला गेलो होतो, तर जमेल तसे मी व्हिडिओ टाकत होते, कारण लग्नानंतर खूपच लग्नामध्ये धावपळ, फिरायची धावपळ, सगळी धावपळ एक झाली आणि व्हिडिओ एडिटिंगलाही टाईम कधी भेटत नव्हता, त्यामुळे थोडे व्हिडिओ लेट येत आहे। पण मला माहिती आहे माझ्या सगळ्या ताई मला समजून घेतील आणि येता चला मस्त मसाला दूध देता येते सगळ्यांना। आम्हालाही हळदी कुंकू वाण वगैरे सगळ्यांना त्यांनी दिलं मस्त असं। तर सगळे काही नातेवाईक जवळच राहतात त्यामुळे सगळेजण येतात। आता वहिनींचा पण आहे ना हळदी कुंकू राहणार आहे, तर तोही व्हिडिओ तुम्हाला लवकरच येईल। तर मावशी येऊ का मामी? उद्या काढून ठेवा। परत उद्या मी नाही
श्री आज गणेश जयंती, तुम्हा सगळ्यांना श्री गणेश जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हे बघा तुम्हाला म्हटले होते ना, तर इथे मस्त असं पाळणा सजवला आहे, गणपतीची मूर्ती ठेवलेली आहे बाल गणेशची. आणि आता वहिनींनी आम्ही दोघीही ना झोका देतोय, मम्मीनीही दिला. आणि इथे ना सगळं म्हणजे जेवणासाठी पण सगळ्यांना आमंत्रण म्हणजे भंडारा होता देवाचा. तर गणपतीच्या जयंतीच्या दिवशी इथे ना मस्त असा कार्यक्रम असतो. हळदी कुंकवाला गेलो तोपर्यंत इकडे टीव्हीची पूर्ण फिटिंग वगैरे झाली होती. आणि आता गणपती बाप्पांचं सॉन्ग लावलेलं आहे आणि पप्पा बोलले की हळदी कुंकू लावा, आज गणेश जयंती पण आहे आणि आपल्या घरामध्ये मस्त मोठी खरेदी झाली आहे. आता मम्मीने ना हळदी कुंकू लावलं, टीव्हीची ही पूजा केली, त्यानंतर बहिणींनीही केली. किती एखादा हॉरर वाटला आमच्या घरात भूताचे कधीच लावू शकत. अरे काही कधी कधी एकदम टीव्हीची फिटिंग चालू होती तोपर्यंत आम्ही हळदी कुंकवाला जाऊन आलो. आणि आता टीव्ही पण फिट केलेला आहे, मस्त दिसतोय. किती 65 येणार आहे. मामा नका लावली, झोपेत दाब लुटत आहे. पायवडीत होते का त्याच्या कधी भूताचे पिक्चर नाही पाहिजे काय असं थोडस बोलतो. चला आमचे सगळ्यांचे जेवण झाले आणि आता आम्ही निघालोय मोठ्या गणपतीला. छोट्या गणपतीला छोटा नाही तो महागणपती छोटा नाही तो आपल्या. चला
जेवण झाल्यानंतर आम्ही सगळे फिरत फिरत आलो गणपती बाप्पांच्या दर्शनाला. तर पहिले तर खूप गर्दी होती, पण आम्ही जेवण वगैरे झाल्यानंतर निवांत आलो, कारण गर्दी खूप होती. आणि आता हळदी कुंकवाला पण गेले होते ना, थोडा उशीरच झाला. तर पहिले आम्ही सिद्धिविनायकला गेलो. तिथं सकाळी ना मस्त श्री गणेशांची बालमूर्ती ना मस्त पाण्यामध्ये टाकली असती, खूप छान डेकोरेशन असतं. पण आता सगळं काही रात्री काढलेलं होतं. आणि मोठ्या गणपतींचंही दर्शनाला आलो आम्ही सगळे पायी मस्त फिरत. तर काकीन त्या पण होत्या, वहिनींना आम्ही सगळे काही पायी आलेलो होतं. मस्त दर्शन झालं, थोड्या वेळ मस्त बसलो. आणि सई आणि मम्मी ते ना गाडीवर होती, मम्मीचं पाय दुखत होतं ना त्यामुळे. तर पूजा, ऋतू, मावशी त्या पण आलेल्या होत्या, त्याही आम्हाला दर्शनाच्या इथे भेटल्या. तर सई मस्त त्यानंतर आम्ही मस्त गरमागरम सगळ्यांनी दूधही घेतलं. कफुगा हा ना, सई बाहुलीला पण घेऊन आली आहे सोबत. कुठं चला ना, झालं का दर्शन? तर चला इथेच आजची व्हिडिओची एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांना बाय बाय.